नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज बुधवारी 23 जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या पावसात दोघांचा मृत्यू झाला असून 221 घरे अंशतः आणि 2 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे 140 हेक्टर शेती व 5.25 हेक्टर फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत. मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली असून महाराष्ट्रातून येणाऱ्या कृष्णा नदीच्या विसर्गावर प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे. सध्या कृष्णा नदीत 40,000 क्युसेकने पाणी सोडले जात असून जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवारी 23 जुलै रोजी बेळगावातील चन्नमा सर्कल येथे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किट्सचे तातडीने वाटप करावेत आणि ₹1,850 भोजन भत्ता वाढवावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. तसेच राज्यात नवीन वसतिगृहांची गरज असल्याचे सांगून अधिक वसतिगृहे उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. गांजाची अवैध तस्करी करत असताना एक तरुण माळमारुती पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून त्याच्याकडून ₹47,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माळमारुती पोलीस ठाण्याचे PSI श्रीशैल हुळगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव मलिक साब उर्फ मलिक जान मकबूल साब सणधी, वय 26, राहणार हिरे हाटीओळी, तालुका खानापूर असे आहे. ही कारवाई बेळगाव तालुक्यातील आलारवाड ब्रिज जवळ करण्यात आली असून संबंधित तरुणाविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. लोकमान्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांच्या प्रेरणेतून खानापूर येथे VY चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी माजी मंत्री RV देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर किरण ठाकूर हे असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, अंजली निंबाळकर, अरविंद पाटील तसेच राणी चन्नमा विद्यापीठाचे प्रतिनिधी CM त्यागराज व यश विद्यासागर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे या विद्यालय स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती विद्यालयाचे सत्यव्रत नाईक, DN मिसाळे आणि प्राचार्य शिरीष केरूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला तालुक्यातील पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्था चालकांच्या वतीने करण्यात आले आहे. बेळगावातील कष्टकऱ्यांची जत्रा म्हणून ओळख पावलेल्या वडगाव येथील श्री मंगाईदेवी यात्रेला काल मंगळवारपासून सुरुवात झाली. आज बुधवारी दुसऱ्या दिवशी भाविकांचा ओघ वाढल्याने वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पाटील गल्ली, कारभार गल्ली, येळ्ळूर रोड, येळ्ळूर नाका, आनंदनगर कॉर्नर, वजे गल्ली, विष्णू गल्ली, बाजार गल्ली आदी परिसरात वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. प्रत्येकांच्या घरी गाठीभेटी आणि जेवणावळीकरिता आलेल्या पै पाहुण्यामुळे वडगाव परिसरात गर्दी उसळली आहे. ही यात्रा मंगळवारपर्यंत चालणार असून येत्या दिवसात गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने वाहतूक आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बेळगावातील मार्कंडेय नगर मच्छे येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत मध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्याने 35हून अधिक विद्यार्थी आजारी पडले आहेत. मंगळवारी 22 जुलै रोजी दुपारी जेवणात पाल पडल्याने विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. प्राथमिक उपचारासाठी विद्यार्थ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळा व रुग्णालयामध्ये गर्दी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर IP गडाद, शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या हस्ते वीरभद्रनगर येथील सरकारी शाळेत नव्याने बांधलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून दर्जेदार शिक्षणासाठी चांगले वातावरण गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी जय भारत फाउंडेशनच्या वतीने शाळेस 4 संगणकांची भेट देण्यात आली. आमदार सेठ यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सांगितले की अशा संस्था आणि संघटनांच्या सहकार्यामुळेच सार्वजनिक शिक्षणात सकारात्मक बदल घडतो. याप्रसंगी नवीन वर्गखोली व संगणकामुळे शैक्षणिक तसेच डिजिटल शिक्षणात लक्षणीय सुधारणा होईल असे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करत सांगण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक नेते, नगरसेवक, शैक्षणिक अधिकारी व सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैलहोंगल तालुक्यातील क्रांतीवीर संगोळी रायण्णा सैनिक शाळेस अचानक भेट देऊन शाळेत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. शाळेतील प्रशासकीय व शैक्षणिक व्यवस्थापनासंदर्भात समिती सदस्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या दरम्यान शाळेची इमारत, वसतिगृह सुविधा, प्रशिक्षण साहित्य, विद्यार्थी कल्याण यासारख्या बाबींची माहिती घेतली. शाळेच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आवश्यक सुधारणा आणि पुढील टप्प्यातील योजनांची आखणी यावरही विचारविनिमय करण्यात आला. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असेही यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी त्यांच्या कावेरी या निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत राज्यात जाती आधारित जनगणना सर्वेक्षण 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की राज्यातील सर्व 7 कोटी नागरिकांची माहिती गोळा केली जाणार असून जातीय विषमता दूर करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यातील सामाजिक व शैक्षणिक स्थितीवर आधारित सर्वेक्षण करण्याबाबत सरकारला शिफारस केली आहे. या गणनेत नागरिकांची आर्थिक स्थिती, मालमत्तेचा तपशील संकलित केला जाणार आहे. बेळगाव शहरातील शिवबसव नगराजवळ हेरॉईनसारख्या घातक अंमली पदार्थ विक्री करताना एक तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून 90,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कार्तिक सिद्धप्पा मल्लाड वय 25 राहणार शिवाजीनगर बेळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो PWD कॉटोजवळ शिवबसवनगर येथे हेरॉईन विक्रीसाठी आला असताना शहर क्राईम पोलीस ठाण्याचे PSI मनोज भजंत्री व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. त्याच्याकडून अंदाजे 30,000 रुपये किमतीचे 16.14 ग्रॅम हेरॉईन, रुपये 520 रोख रक्कम व आयफोन मोबाईल फोन असे एकूण 90,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपीला अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या मुंबईच्या कोळीवाडा परिसरातील अम्मा या नावाच्या महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माळमर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील गणपत गल्लीमध्ये काल मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे राबवली. या कारवाई दरम्यान नियमाप्रमाणे आखून दिलेल्या जागेबाहेर अनेक व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनापुढे साहित्य विक्रीस ठेवले होते. प्रसंगी सदर साहित्यासह दुकानासमोर ठेवण्यात आलेले लोखंडी अडथळे हटवून ते जप्त करण्यात आले. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्यामुळे गणपत गल्लीत व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची वर्दळ तशी कमी होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना अतिक्रमणाची अचूक माहिती मिळाली. काही दुकानासमोर लोखंडी जाळी लावून जागा अडविण्यात आली होती. ती देखील हातोडीच्या सहाय्याने फोडून हटवण्यात आली. महापालिका व पोलिसांनी थेट अतिक्रमण हटाव मोहिमेस अचानक सुरुवात केल्याने अनेक व्यापाऱ्यांची धांदल उडाली. या दरम्यान बंद असलेल्या काही आस्थापनावर कारवाई करण्यास प्रशासनाला सुलभ झाले. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास करण्याच्या दृष्टीने खानापूर तालुक्यातील बिडी आणि दोडहोसूर या 2 गावांची निवड सौर ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. हेस्कॉमतर्फे या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रकल्पांचे बांधकाम व देखभाल खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. बिडी गावात 6.02 मेगावॉट आणि दोडहोसूर येथे 5.9 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे प्रकल्प अनुक्रमे 110 केव्ही बिडी सबस्टेशन आणि डुक्करवाडी सबस्टेशनच्या अंतर्गत कार्यरत राहणार आहेत. खानापूर तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जाताना या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज टंचाई कमी होण्याची अपेक्षा आहे. हेस्कॉमचा हा उपक्रम पर्यावरणपूरक, दीर्घकालीन आणि स्थिर वीज व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. सध्या बिडी व दोडहोसूर या 2 गावांची निवड प्राथमिक टप्प्यात करण्यात आली असली तरी भविष्यात इतर गावांमध्येही अशा प्रकल्पांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. बेळगाव जिल्ह्यातील सौंदती न्यायालयाच्या आवारात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून घटस्फोटासाठी पत्नीबरोबर न्यायालयात आलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नी आणि तिच्या आईवर कोयत्याने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार बैलहोंगल येथील मुत्ताप्पा गणाचारी आणि त्याची पत्नी ऐश्वर्या गणाचारी यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. काल मंगळवारी सकाळी सौंदती न्यायालयात दोघेही उपस्थित असताना मुत्ताप्पा याने अचानक कोयता काढून पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई अनुसया यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपी मुत्ताप्पा याला अटक केली.
न्यायालय परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. खानापूर तालुक्यातील बैलूर ते बैलूर क्रॉस या सुमारे 5 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्ती न झाल्यास 28 जुलैपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना अपघाताचा धोका तसेच वाहतुकीस मोठ्या अडचणी येत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. निवेदन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण झांजरे, दामोदर नाकाडे, हिंदुत्ववादी नेते विठ्ठल राजगोळकर, रामचंद्र नाकाडे यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलीकडेच 3 चोरट्यांना अटक करून 4 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असले तरीही शहरातील चोरीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही. नुकतीच खानापूर शहरात आणखीन एका दुचाकी चोरीची घटना घडली आहे. मणतुर्गा येथील विठ्ठल शांताराम पाटील यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक K822 EG9891 खानापूर येथील एका पेट्रोल पंपावर काही वेळासाठी उभी केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी कुठेही न मिळाल्याने त्यांनी खानापूर पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांनी ठाम उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खानापूर तालुक्यातील गोधोळी येथील कन्नड प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता अखेर आता पूर्ण झाला आहे. चिखलातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर 2024 पासून सुरू झालेल्या पाठपुराव्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या सहकार्याने हा रस्ता मंजूर झाला. पूर्वी हा रस्ता चिखल खड्ड्यांनी भरलेला होता. त्यामुळे शाळेत येताना विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. मात्र आता हा वनवास संपला असून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे बनले आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला असून गावकऱ्यांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत. बेळगाव येथील विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सैनिक अनिल देसाई यांनी निवृत्तीनंतरही समाजसेवेचे कार्य न थांबवता दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक विकासासाठी महत्वाचे काम केले आहे. त्यांनी हलचीवाडी तालुका खानापूर येथील आपल्या मूळ गावी छत्रपती शिवरायांच्या मूर्ती स्थापनेपासून ते हुतात्म्यांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार बांधण्यापर्यंत विविध उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन 3रा, 4था, 5वा आणि 12वा क्रमांक पटवण्यात यश प्राप्त केले. त्यांच्या या कार्याचा सत्कार बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री येथे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. बेळगाव येथील शहापूर विठ्ठदेव गल्लीतील श्री नामदेव देवकी संस्थेच्या वतीने 675वा संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रविवार दिनांक 20 जुलैपासून सुरू झालेल्या या 4 दिवसीय उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, निरूपण, हळदी कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. आज बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी दिंडी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यावेळी समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे विश्वस्त आणि कार्यकारिणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. श्रद्धा, भक्ती आणि समाज भावनेने भरलेला हा सोहळा यंदाही संस्मरणीय ठरला. जवळपास 1.5-2 महिन्यापासून कुसमळी येथील बंद असलेला मलप्रभा नदीवरील नवीन पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या या मार्गावरून ट्रक, ट्रिप्पर, टेम्पो आणि खासगी बसेससह अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. मात्र पुलाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. ब्रिजवर लोखंडी बार उघड्यावर उभे असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाई गडबडीने वाहतूक सुरू केली असली तरी पुलावरील अपूर्ण काम नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाचे उर्वरित काम पूर्ण करावेत, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. चोरीच्या मालिका प्रकरणात बैलोंगल पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. या आरोपीकडून एकूण 62 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे 6 लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक गुळेद यांनी तपास पथकाचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. सध्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
टिळकवाडी येथील हिंदूनगर परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। महानगरपालिकेने या भागात तात्काळ लक्ष देऊन नियमित कचरा उचलण्याची गरज आहे। तसेच नागरिकांनी देखील जबाबदारीने वागून दररोज येणाऱ्या कचरा गाडीमध्येच कचरा द्यावा, जेणेकरून परिसरात स्वच्छता राखली जाईल। कचरा साचल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर उपाययोजना हाती घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांची मागणी आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।